हे करू मध्ये दाबायचं नाही. वीस दाबून द्या. फोटो काढा बिलकुल. आणि बोलतो आपण पण बोलतोय ना. चालू कर चालू कर चालू कर. फोटो काढायचे आणि परत व्हिडिओ काढा. आम्ही बोलायला लागल्या. हे काढलं का फोटो फोटो काढ. झालं का? बोलू का आता? एक मिनिट. दाबून धरा परत मी बोलतो. सेव्ह करा. आता काय करायचं? हे नुसतं दाबून धरायचं. बोलू का? म्हणजे बिल्डिंग केलं बरोबर. हां बिलकुल नुसतं दाबून धरायचं. धरला का? हां म्हणा. मग तुमच्या का? हे तर हे कर. दिसतात हे का नाही? दाबून धरायचं. हां म्हणायचं आणि दाबून धरायचं. या तुम्ही. का रे लिंबेवाडी म्हणलं. हां आज आपल्या निमगाव केतकीवर ना मच्छिंद्र आप्पा चांदणे व सकाळचे बापू साहेब चांदणे, नानासाहेब चांदणे, हनुमंत चांदणे, अमोल चांदणे, नाना चांदणे. जरा पहिल्यापासून काढा. पहिल्यापासून काढा. आज मच्छिंद्र आप्पा चांदणे निमगाव केतकी तुम्ही तर पाहिजे नुसतं दाबून धरा. हा म्हणायचं दाबून धराय. दाबून त्याला सोडायचं नाही का? आडवं करू का उभं कसं करा. आज निमगाव केतकीवरनं आपले मच्छिंद्र आप्पा चांदणे, नानासाहेब चांदणे, काठीवरनं वाघमोडे, अमोल भाऊ चांदणे यांनी नाना तंत्रज्ञान ऊस प्लॉटला भेट दिली. तर आता आप्पा अनुभव आहेत. आमच्यापेक्षा लय बापू आप्पाला अनुभव आहे. त्यांनी आज माझ्यासारखा एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा रानात येऊन सत्कार केला. तर आता आप्पा सांगतील 6 फूट जोडवं सरे 12 फूट पट्टा. कसं आहे नाना तंत्रज्ञान? या ठिकाणी नाना तंत्रज्ञान जे विकसित केलंय नानांनी. चालू आहे का? हे चालू आहे ते पंचवीसला प्रेम काय जोडता येईल की? येईल का? तुम्ही जोडा मग. सायलेंट कर. मला फोनचं काय सांगायचं. हॅलो ड्रायव्हर बरोबर गेलाय. बरोबर चालतंय. तुम्ही पहिल्यापासून काढा सगळे. बंद ठेव जरा. बोला. तुम्ही आता बोला की तुम्ही पहिल्यापासून काढता का? हा होय होय का? नुसतं सेव. निमगाव केतकीवरनं आपले मच्छिंद्र आप्पा चांदणे, नानासाहेब चांदणे, काठीवरनं वाघमोडे, अमोलभाऊ चांदणे यांनी नाना तंत्रज्ञान ऊस प्लॉटला भेट दिली. व आज माझ्यासारख्या छोट्याशा शेतकऱ्याचा रानात येऊन आप्पासारख्या माणसाने सत्कार केला. आप्पाचा आज माझ्या रानाला पाय लागलं. त्याच्यामुळे मला आज छान आनंद झाला. तर आता आप्पा सांगतील कसं आहे नाना तंत्रज्ञान, काय होईल भविष्यात आप्पा सांगा. या ठिकाणी आम्ही नाना तंत्रज्ञान ह्या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी आम्हाला त्या ऊसामध्ये सगळ्या फिरून दाखवलं. नाना तंत्रज्ञान 8 महिन्यापूर्वी जो ऊस लावला आहे त्या ठिकाणी तर तो जवळजवळ 20 ते 25 कांड्यापत्र गेलेला आहे. त्याचा जे फोटो आहे त्या ठिकाणी असं जे भरपूर म्हणजे फोटो असा मनगडासारखा त्या ठिकाणी फोटो त्या ठिकाणी निघालोय. ते ऊस आणि हे ऊस साधारण ते जे म्हणतात तिथे दावा करतात की साधारण भाऊ 150 टन आम्ही ह्या ठिकाणी ऊस काढू. तर त्या ठिकाणी आम्हाला परिस्थिती अशी व्यवस्थित वाटते बाबा 150 टन नाना सहज ह्या ठिकाणी ऊस काढू शकतील असे का आम्हाला ह्या ठिकाणी वाटते. आता हे 2 महिन्यापूर्वी ह्या ठिकाणी जे ऊस लावलाय ते त्यासुद्धा जे फुटवा आणि त्याचा ग्रोथ अतिशय चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी आम्हाला दिसून आला. आणि ह्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारचं नाना तंत्रज्ञानामुळं चांगल्या प्रकारचं ह्या ठिकाणी ऊस उत्पन्न होईल. आणि नाना ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातनं नाना तंत्रज्ञानला यांच्या शेतीमध्ये भेट देऊन याचं जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान कशा प्रकारे चांगलं होईल आणि एकदम कमी पाण्यामध्ये कशी शेती होईल
हे एक त्यांनी या ठिकाणी शोध लावला. जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सूचित बेकार आहेत लोक मुलं आणि जे दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारचा ऊस त्या ठिकाणी नाना तंत्रज्ञानामुळे येऊ शकतो असा एक नाना दावा आहे. आणि ह्या ठिकाणी फक्त एक 5 मिनिटं ते 5 मिनिटं 2 दिवसाला पाणी सोडून अतिशय चांगल्या प्रकारचा एक शोध या ठिकाणी नानानं लावला. आणि ते सगळं आम्ही यूट्यूबवर बघून आणि आज प्रत्यक्ष बघून सुद्धा नानाचं या ठिकाणी कौतुक करण्यासाठी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो. त्याबद्दल नाना पुन्हा एकदा त्यांचं नाना तंत्रज्ञानचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो.